नमस्कार, मी विश्वास उटगी. अर्थव्यवस्थेच्या विषयी सातत्याने रोजच बातम्या येत आहेत. रुपया किती घसरला आणि त्याचबरोबर GDPचे दर काय आहेत किंवा औद्योगिक उत्पादनामध्ये या क्वार्टरला इतके कमी झाले, त्या क्वार्टरला इतके कमी झाली. एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येण्याची लक्षणं जी जगभर दिसतात ती भारतात सुद्धा येत आहेत का, असा एक मुद्दा येतो. पण माझा आजचा विषय जो आहे तो रुपया सातत्याने पडताना ज्या बातम्या येतात त्याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये फॉरेन एक्सचेंजचे जे काही ज्याला आपण म्हणतो साठा आहे तो का कमी होतोय आणि रुपया पडतो म्हणजे काय आणि फॉरेन एक्सचेंज कुठे खर्च होतो याच्यावरती आपण जरा नजर टाकणं आवश्यक आहे. कारण खरी चिंतेची बाब ही रुपया घसरण्यामध्ये आहे. रुपयाचं रोजच अवमूल्यन होत आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया. आज वर्तमानपत्रांनी सांगितले की रुपया काल 84.88 याच्यावरती बंद झाला. म्हणजे रोजच त्याचा विनिमय दर डॉलर आणि रुपया याच्यामध्ये रुपया आज अवमूल्यन होऊन 84.88 याच्यात म्हणजे 85 आपण धरूया ना. 85 रुपये टाकले तर $1 मिळणार. म्हणजे रुपयाचं अवमूल्यन हे जर गेल्या 2 वर्षात जर बघितलं तर आता 75, 78, 80 क्रॉस करून आता तो 85 पर्यंत झेपावतोय. इतकं मोठं अवमूल्यन आहे. एक अर्थ स्पष्ट आहे की आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या गप्पा करत असताना GDP 332 लाख कोटीचे आहे असं अर्थमंत्री किंवा अन्य बाकीचे लोक सांगत असताना आपला रुपया इतका कमकुवत कसा, तर त्याचं एक उत्तर स्पष्ट आहे की आपला रुपया हा निर्यात जर वाढली तर तो मजबूत होईल, आयात जर वाढली तर तो कमकुवत होईल. निर्यात वाढण्यामध्ये आपल्याला जेवढे डॉलर्स आपल्या निर्यातीतून मिळतात त्यातून आपला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधला एकूण फॉरेन एक्सचेंजचा जो साठा आहे तो वाढत जाईल. पण आयातीवरचा खर्च वाढणं, इम्पोर्ट बिल वाढणं, त्याच्यामध्ये आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधला जो आपण साठवलेला फॉरेन एक्सचेंज आहे तो खर्च होतोय. म्हणजे आयात आणि निर्यात हे आपण समजू शकलो की निर्यात वाढली नाही आणि आयात वाढली तर आपल्यातला फॉरेन एक्सचेंजचा साठा हा कमी होतो. हे साधारणपणे सर्वांना माहिती आहे. पण रुपया हा जो कमकुवत झालेला आहे डॉलरच्या परिमाणामध्ये, तसाच तो पाऊंडाच्या बाबतीत आहे, तसाच तो युरोच्या बाबतीत आहे, तसाच तो युएनच्या बाबतीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती रुपया कमकुवत होतोय याचं कारण आपला अनेक देशांबरोबरती असलेला ट्रेड डेफिसिट. रुपया कमकुवत होणं आणि रुपया वाचवण्याकरता आता जी चर्चा चालू आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हस्तक्षेप होणं, इंटरव्हेन्शन होणं, याला सुद्धा काही मर्यादा आलेल्या आहेत. रुपया वाचवण्याकरता म्हणजे रुपया असा घरंगळत जाऊन आता जो 85, उद्या 90 आणि परवा 95 आणि काही दिवसांत 100 झाला. तर 14 मध्ये मनमोहन सिंगांच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपचे नेते म्हणून सांगत होते की रुपयाचा दर खाली गेला की पंतप्रधानांची इज्जत खाली गेली असा त्याचा अर्थ आहे. आता आपण काय म्हणायचं मग 14 ते 2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय विश्वगुरूची इमेज रुपया खाली गेल्यानंतर वाढते का कमी होते? मुळात ते विश्वगुरू नाहीत, पण त्यांच्या भक्तगणांनी त्यांना विश्वगुरू बनवलेलं असलं तरी आज जगभरच काय त्यांची एकूणच इभ्रत आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण रुपयाच्या इभ्रतीचं काय? रुपया आज एवढा घरंगळतोय त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानांचं महत्त्व काय हे रुपया सांगते. पण रुपया वाचवण्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आपल्या हातातली जी फॉरेन एक्सचेंज आहे ती बाजारात टाकतायत आणि तिथे रुपया विकत घेतायत. हे जरा ऐकायला कसं वाटतं? इम्पोर्ट बिल देण्याकरता
माझा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रुपया फॉरेन एक्सचेंज खर्च होतो, म्हणजे डॉलर खर्च होतो, हे सर्वांना माहिती आहे का? कारण का तिथे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. निर्यात जास्त झाली तर मला डॉलर मिळतात, तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग आहे. डॉलर कमवण्यासाठी एक्सपोर्ट वाढवायला पाहिजे, पण आपले एक्सपोर्ट वाढतच नाही आहेत आणि इम्पोर्ट वाढते आहेत. त्यामुळे असलेला फॉरेन एक्सचेंजचा जो साठा आहे तो इम्पोर्ट बिल चुकवण्यासाठी खर्च होतो, हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. पण रुपया वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो हस्तक्षेप करते बाजारामध्ये विनिमय दर बॅलन्स करण्याकरता डॉलर आणि रुपया, त्या ठिकाणी चक्क अमेरिकन डॉलर 17.76 गेल्या आठवड्यामध्ये खर्च झाले. तो रुपयाचा स्तर हा आणखीन घसरू नये म्हणून ही जेव्हा बातमी मागच्या आठवड्यात येते, मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो. अगदी 2021 करोनाच्या कालखंडानंतर. करोनाच्या कालखंडात जर घेतलं तर आपण $500 बिलियन आपल्याला फॉरेन एक्सचेंजचा साठा होता. त्या कालखंडामध्ये अनेक FDI किंवा FIचे पैसे आले, म्हणजे इन्फ्लो ऑफ फॉरेन म्हणजे डॉलर्स आले, या ना त्या पद्धतीने आले, म्हणून आपली फॉरेन एक्सचेंजचा साठा वाढला. फॉरेन एक्सचेंजच्या साठ्यामध्ये SDR पण येतं, किंवा आपले फॉरेन एक्सचेंजच्या डॉलरचा साठा येतो, किंवा गोल्ड फॉर्मॅटमध्ये पण असतं. सगळं म्हणून फॉरेन एक्सचेंजचा साठा आपण समजतो, पण मुख्यतः आपण डॉलरचा साठा हा अत्यंत महत्त्वाचा समजतो. आणि हा $500 आपण क्रॉस केला, हा करोनाच्या नंतर जो 1991 मध्ये लिबरलायझेशनची जेव्हा तत्व आपण ह्या देशाने रिस्ट्रक्चर्ड इकॉनॉमी करू असं जे म्हटलं, आणि त्यातून आपण वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलं, त्यावेळेस आपण 5.8% म्हणजे 5.8% अब्ज डॉलर एवढाच आपला फॉरेन एक्सचेंजचा साठा होता. 91-93च्या कालखंडातला भाग आणि आता आपण 20-21च्या कालखंडातला भाग बघितला तर $500 अब्ज म्हणजे $500 बिलियन एवढी फॉरेन एक्सचेंजची किटी असणं अर्थातच चांगली गोष्ट आहे. पण 30 वर्षाचा कालखंड गेला. आता या 30 वर्षात तुम्ही 500 क्रॉस केले, बघता बघता 2022 मध्ये आपण $655 बिलियन पर्यंत फॉरेन एक्सचेंज एवढा साठा आपला वाढला. कोरोनानंतर इंडस्ट्री काही प्रमाणात ओपन आउट झाली, त्यामुळे काही एक्सपोर्ट्स वाढले, पण इम्पोर्ट अर्थातच वाढतीच राहिलेली आहेत. मी हे मुद्दाम यासाठी सांगतोय, याच कालखंडामध्ये आपला रुपया डॉलरचा विनिमय दर हा सारखा पडतोय. याचं मुख्य कारण तेलाचे भाव, आंतरराष्ट्रीय तेलाच्या भावामध्ये आपला रुपया सातत्याने घसरतोय, हे मुख्य कारण रुपयाच्या अवमूल्यनाचं आहे. पण हे अवमूल्यन रोखण्याकरता तो कालखंड तुम्ही लक्षात घ्या, 75, 78, 80च्या पुढे जाणं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला हे अत्यंत संकटमय आहे. म्हणजे एखादा म्हणजे विदेशी सत्तेने हल्ला करावा भारतावरती, हे जेवढं वाईट गोष्ट आहे, तसंच $1 घ्यायला 75 ते 80 यार्डांच्या पुढे आपल्याला जावं लागतं, त्यातून आपला फॉरेन एक्सचेंज संपतो. हा आपल्या रुपयावरचा हल्ला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एक फार मोठी संकटग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणून मी त्याला हल्ला असं म्हणतो. तुम्ही लक्षात घ्या, $655 बिलियन, त्यातून संपूर्ण 22-23 पासून तो साधारणपणे $508 बिलियन पर्यंत 2023च्या नोव्हेंबरपर्यंत आलेला तुम्ही पाहिला असेल. कशामध्ये खर्च झाले हे? एकतर इम्पोर्ट बिल चुकवण्यामध्ये, पण मुख्यतः $100 बिलियन पेक्षा जास्त फॉरेन एक्सचेंज हे रुपया 75च्या पुढे जाऊ नये, घरंगळू नये म्हणून आपल्याच डोमेस्टिक मार्केटमध्ये आपण डॉलर्स टाकले आणि रुपया स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. याला RBIचं इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप असं संबोधलं जातं. खरं तर डॉलर टाकून रुपया विकत घेतला असं स्वच्छ मराठीत म्हणायला काही हरकत नाही. मग हीच गोष्ट आता 2024 मध्ये जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये बातमी येते, $17.76 बिलियन एवढा फॉरेन एक्सचेंज कमी झाला. जस्ट टू रिटेन रुपया, त्याची डॉलरशी जी काही हे रिलेशनशिप आहे, विनिमय दर आहे, तो 84 क्रॉस होऊ नये म्हणून. म्हणजे आपला अत्यंत मौल्यवान फॉरेन एक्सचेंजचा साठा, विशेष करून डॉलर, त्यातही तो अमेरिकन डॉलर, ह्याचाच साठा आपल्याकडे जास्त आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. तो आपल्याला खर्च करायला लागतो. रुपयाची इब्रत म्हणजे किंमत
कमी होऊ नये, घरंगळू नये म्हणून आहे आणि तो रोजच घरंगळतोय. आणि म्हणून आज जेव्हा सर्वच वर्तमानपत्रात बातमी येते की 84.88 या नीचांकी व्हॅल्युएशनवरती रुपया आलेला आहे आणि तो रोज घरंगळतोय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पुढे काळजी आहे की आपला फॉरेन एक्सचेंज साठा जो आता 657 म्हणजे नोव्हेंबरचा आकडा आहे, $657 बिलियन आहे, तो पुन्हा एकदा खाली जाईल. म्हणजे मध्ये काही महिन्यापूर्वी तो $705 बिलियन पण होता, तो आता 657 आहे. मी तुम्हाला मागच्या 2022चे आकडे सांगितले, ते होते $655 बिलियन, ते 508 किंवा $510 बिलियन पर्यंत गेले होते हा रुपया सावरण्याकरता. म्हणजे शेवटी चाललंय काय, 22 असो, 23 असो, 24 असो, रोजच हा रुपया सावरण्याकरता आता तर तो 84-85 क्रॉस करून तो घरंगळत 90 आणि 100 कडे जाण्याची एवढ्या वेगाने गती आहे. कारण जगभर डॉलरला मागणी आहे आणि अमेरिकेमध्ये जे काही सत्तांतर घडलेलं आहे म्हणा किंवा त्या ठिकाणची अर्थव्यवस्था थोडी सुधारलेली आहे असं म्हणताना लोकांना, जगभरातल्या लोकांना अमेरिकेकडे तो डॉलर वळवावा आणि म्हणून भारतामधून FII सुद्धा विड्रॉ होते आणि FDI येत नाही. कारण डॉलरमधली गुंतवणूक अमेरिकेमध्ये ही अधिक फायदेशीर आहे असं सगळं गणित असल्यामुळे एक तर भारताचं इम्पोर्ट बिल चुकवण्याकरता फॉरेन एक्सचेंज खर्च होतं आणि दुसरा हा रुपया जो घरंगळतोय तो सावरण्याकरता चक्क डॉलर टाकून रुपया विकत घेणं हा धंदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला भारतीय मार्केटमध्ये करावं लागतंय. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट नव्हे, ही संकटग्रस्त आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. हे मला या ठिकाणी प्रतिपादन करायचं आहे. आपल्या दैनंदिन वर्तमानपत्रातून अशा तऱ्हेने बातम्याच येत नाहीत. किंबहुना फक्त डॉलर किती कमी झाला, रुपयाचं व्हॅल्युएशन काय आहे, पण त्याचा नेमका या अर्थव्यवस्थेवरती संकटग्रस्त परिस्थिती कशी आहे याच्याविषयी विश्लेषण सरकार दरबारी होणं शक्यच नाही आहे. पण या ठिकाणी आपण ही केली पाहिजे. म्हणून फॉरेन एक्सचेंज घसरतोय, त्याचा साठा कमी होतोय आणि रुपयाचं अवव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यन हे रोजच घडतंय. रुपया आता घरंगळतोय पण फॉरेन एक्सचेंजची किटी पण संपते, ती $705 पर्यंत गेली आणि परत खाली आली. म्हणून कोरोना कालखंडानंतर थोडा बहुत सुधारलेला फॉरेन एक्सचेंजचा साठा आता पुन्हा जातोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ इंग्लंड आणि BIS मध्ये असलेले आपले जवळजवळ 250 टन जे काही गहाण ठेवलेलं सोनं होतं ते परत आणलं. कदाचित त्याच्यामधून तुम्ही अधिक नोटा प्रिंट कराल, तुमचा रिझर्व्हचा साठा वाढेल, पण शेवटी रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी तुमचे एक्सपोर्ट्स वाढणं महत्त्वाचं आहे. अर्थव्यवस्था सुधारणं वाढवायचं आहे आणि $20 तुमचा रुपया मजबूत होणं आवश्यक आहे. नेमकं सरकार दरबारी उलटं सांगितलं जातंय की रुपया कमकुवत होत नाहीये, डॉलर मजबूत होतंय. अशा तऱ्हेने अर्थव्यवस्थेमध्ये आज FM बोलत असतील तर ही फेक न्यूज प्लांटेशन करणारी ही भारतीय जनता पक्षाची यंत्रणा FM पासून ते RBI गव्हर्नरपर्यंत आणि सर्व इकॉनॉमिस्टांपर्यंत लोकांना गुमराह करतायत. म्हणून कुठेतरी रुपया घसरणं म्हणजे काय आणि या देशाचा फॉरेन एक्सचेंजचा साठा कमी होणं म्हणजे काय आणि आपली संकटग्रस्त परिस्थिती या RBIच्या एकूणच मॉनिटरी पॉलिसी हाताळामध्ये काय आणि येत्या फेब्रुवारीमध्ये कदाचित लवकरच किंवा त्याही पुढे आपल्याला व्याजदर वाढवले जातील किंवा कमी जातील, याच्यामध्ये व्याजदर कमी करण्याचा धोका आहे. किंबहुना जर अमेरिकेमध्ये व्याजदर कमी होत नसतील, जगभर व्याजदर कमी होत नसतील तर भारतात ते जवळजवळ गेले 2-2.5 वर्ष कमी झालेले नाहीत. शक्तिकांता दास यांची 6 वर्ष पूर्ण झाले. आता नवीन संजय मल्होत्रा आलेत, हे अर्थ मंत्रालयामध्ये होते म्हणून त्यांना सरकार आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांची 2 मतं वेगळी असून चालणार नाहीत. त्यामुळे व्याजदर कमी करा हे जे सरकारचं म्हणणं आहे ते ऐकणारे संजय मल्होत्रा आज DFS मध्ये होते, आता इथे येतील गव्हर्नर म्हणून ते व्याजदर पहिल्यांदा कमी करतील अशी अपेक्षा आहे. पण मुख्य प्रश्न आपला रिझर्व्ह बँकेचा फॉरेन एक्सचेंजचा साठा हा कमी का होतो याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. आणि रुपयाचं अवमूल्यन इतकं कमी झालंय, त्या रुपयाची इज्जत राखण्यासाठी सरकार काय पावलं उचलते हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून उत्पादन क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये IIP कमी, महागाई प्रचंड, बेरोजगारी प्रचंड, नवीन रोजगार नाही आणि GDPचे आकडे हे अत्यंत फक्त संघटित वर्गाचे आहेत. असंघटित वर्ग 94% आहे. त्याचा ह्या GDP मध्ये हिशोबच नाही. त्याचा हिशोब फक्त
फक्त GST मध्ये आहे, GDP मध्ये जर तुम्ही काउंट करत नाहीत, त्याला जर काउंट केला तर हा 6.5%चा घसरलेला GDP 2.5%वर येऊन थेपेल. त्यामुळे आकडे खरं बोलतील, पण आकडे खरे असतात त्याची नोंददात जर सरकार करणार नसेल तर सगळाच हा खोटा व्यवहार आहे. फेक न्यूज फॅक्टरी चालवणारे लोक सरकारमध्ये आल्यानंतर काय होऊ शकतं त्यातून सर्वसामान्य माणसांची दैना होते आणि त्याच्या खिशातला रुपया हा त्याचं पर्चेसिंग पॉवर जी आहे, क्रयशक्ती जी आहे रुपयाची, त्यातून त्याला वस्तूच विकत घेता येत नाहीत आणि म्हणून तो अधिक गरीब होत आहे. महागाई त्याला भेडसावते आणि म्हणून आज या प्रश्नांची अशी सोपी चर्चा करणं आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं आयुष्य, शेतकऱ्यांचं आयुष्य या रुपया घसरण्याने आणि त्याच्या पर्चेसिंग कपॅसिटीमुळे ती घसरल्यामुळे आज आपण दैन्यावस्थेमध्ये येतो आणि म्हणून त्याची चर्चा सार्वत्रिक करणं आवश्यक आहे. म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे. धन्यवाद. मी इथेच थांबतो. आपल्या सूचना किंवा आपल्या काही म्हणणं असेल ते मॅक्स महाराष्ट्राला आपण निश्चितपणे कळवाव्यात आणि मॅक्स महाराष्ट्र लाईक करा हा व्हिडिओ आणि शेअर करा आणि सभासद व्हा. धन्यवाद. इथेच थांबतो.